राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना जिल्हा दौऱ्यावर आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ ही त्यांची जाहीर सभा होणार आहे। जालन्यातल्या फ्रेजर बॉईज मैदानावरती दुपारी 1:30 वाजता जी आहे ती जाहीर सभा होणार आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या सभेच्या स्थळी आहेत आणि जोरदार तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। खरं तर दुपारी 1:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा घेणार आहे आणि जालन्यातून मराठवाड्याचं प्रचाराचं नारळ ते फोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आज जालन्यामध्ये जाहीर सभा फडणवीसांची होतीये। 65 उमेदवार जालना शहर महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणुकीचे रिंगणात आहे आणि स्वबळाचा नारा जो आहे तो भाजपने जालन्यामध्ये दिलेला आहे। त्यामुळे ही सभा जी आहे ती महत्वाची। खरं तर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जालन्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहे। शिंदे सेना त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील विरोधामध्ये लढत आहे। त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात या नगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकले आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान जालन्यामध्ये होते आणि त्यामुळे मराठवाड्यातली पहिली सभा आहे आणि देवेंद्र फडणवीस जे ते या सभेतून काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सभेकरता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 350 कर्मचारी आणि 100हून अधिक अधिकारी या बंदोबस्तासाठी असणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या पहिल्या सभेतून देवेंद्र फडणवीस कोणावर निशाणा साधतात आणि काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।